नमस्कार, माझे नाव नंदिनी राजेंद्र चव्हाण, राहणार सलगरामट्टी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। मी सलगरामट्टीमध्ये उमेदमध्ये CRP म्हणून काम करते आणि माझ्या गावामध्ये लाडक्या बहिणीचे मी 350 फॉर्म स्वतः भरून अंगणवाडी आणि आम्ही सगळ्या CRP अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांनी मिळून आशा कार्यकर्ते यांनी मिळून 350 फॉर्म झालेत। त्याच्यामधल्या एकही अशी महिला राहिली नाही की वंचित त्यांना जे 1,500 होते ते भेटले नाहीत, अशी एकही महिला राहिली नाही। आणि आज जे मी कार्यक्रम जे सांगते बघते, नंदगावमध्ये जो कार्यक्रम आयोजित केला होता तर महिलांची एवढी व्यवस्था केली। आज इथं कुठल्याच आम्हाला थोडा सुद्धा हे झालं नाही की ताईंनी साड्या पण आम्हाला दिल्या। हो, ताईंची साडी खूप आवडली। पुढच्या कार्यक्रमाला येताना हीच साडी घालून ताईच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। ते मुलांच्या शिक्षणासाठी असं, त्यांच्या वैयक्तिक दवाखाना असेल, अडचणी काही एक अडचणी असतील महिलांच्या, तर त्याच्यावर महिला म्हणजे व्यवस्थितपणे त्या पैशाचा विल्हेवाट व्यवस्थित लावल्या। अर्चनाताई सोबत आम्ही पूर्णपणेच आमच्या मनपूर्वक घरच्या कुटुंबातल्या सदस्य जशा आहेत, अर्चनाताई आणि दादा, जरी मला भाऊ नसला तरी माझा राणा दादा एक पाठीमागं भाऊ म्हणूनच उभं राहिले आणि मला बऱ्याच अडचणीमध्ये जेव्हा माझ्या म्हणजे घरची जमीन देत नव्हते वडिलाकडची, मी मुलगी असं आहे म्हणून बळकावण्याचा प्रयत्न होता आमच्या घरच्यांचा, पण मला राणा दादाच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मला बरेच काही माझ्या अडचणी सुटल्या आणि मला तिथं राणा दादाची साथ मिळाली। आज मला कुठली अडचण आली, CMGP असेल, PMGP असेल, कुठेही जरी अडचण आली तरी मी एक कॉल केला की माझ्या प्रत्येक कामाला मदत राणा दादाची आहे।